So, good morning, all my dear students. I welcome in Sunshine Academy, and today we have to discuss some important numericals. Okay, what we complete in our previous syllabus or previous topics. Okay, so today's lecture number is what is? I think 9 number lectures. तर बघा आता मुलांनो प्रॉब्लेम सॉल्व करू आपण आज. बघा आता IMP सगळे न्यूमरिकल जे आहेत ते कसे आहेत IMP. इट इज IMP न्यूमरिकल्स. सो यू सी हियर अ फॅन इज रोटेटिंग ॲट 900 RPM. म्हणजे एक पंखा आपल्याला दिलेला आहे. पंखा सगळ्यांनी पाहिला. दिस इज द सिलिंग फॅन. येस ऑर नो? येस. This is a fan, ceiling fan is rotating at 90 RPM. म्हणजे या सिलिंग फॅनची आपल्याला स्पीड दिलेली आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. रिव्हॉल्यूशन पर मिनिट मीन्स द व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्वेन्सी इज गिवन. व्हॉट इज अँड इनिशियल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कुठली दिली आपल्याला? इनिशियल, जी मी दाखवली सपोज N1 ने. इनिशियल फ्रिक्वेन्सी व्हॉट इज 90 RPM. RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये हा जो फॅन आहे हा किती वेळा गोल फिरेल? 90 वेळा एका मिनिटामध्ये. द फॅन इज रिव्हॉल्व 90 टाइम्स इन अ 1 मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये तो 90 गोल राऊंड कंप्लीट करेल द फॅन. ओके, सपोज दिस इज द फॅन. दिस इज द फॅन. आणि हा एका मिनिटामध्ये किती वेळा गोल फिरेल? 90 टाइम्स. म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी दिली आहे 90 रिव्हॉल्यूशन पर मिनिट. ओके, ही दाखवली मी इनिशियल N1 ने. नंतर बघा इट इज देन स्विच ऑफ. नंतर त्याला आपण बंद केलं. इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्यूशन्स. आता त्याला बंद केल्यानंतर तो किती वेळानंतर बंद झाला? त्याला बंद केला आपण. इट इज स्विच ऑफ. त्याला जसं बंद केलं मी, इट स्टॉप आफ्टर 21 रिव्हॉल्यूशन्स. म्हणजे तो फॅन किती वेळा गोल फिरला? 21 वेळा गोल फिरला, नंतर तो बंद झाला. म्हणजे आपल्याला त्याची एक टोटल रिव्हॉल्यूशन दिलेली आहे. टोटल रिव्हॉल्यूशन्स इज गिवन मीन्स कॅपिटल N इज इक्वल टू 21. म्हणजे ज्यावेळेस आपण ती बटन स्विच ऑफ करतो आपल्या घरची इलेक्ट्रिकल बोर्डची, त्यावेळेस तो पंखा 21 वेळा गोल फिरतो आणि नंतर बंद होऊन जातो, स्टॉप होऊन जातो. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय इट टू स्टॉप अज्युमिंग दॅट फ्रिक्शनल टॉर्क इज कॉन्स्टंट. म्हणजे त्या फॅनला बंद होण्यासाठी किती टाइम लागला ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि तिथं जो फ्रिक्शनल टॉर्क डेव्हलप होत होता तो इथं 0 झालेला आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. देर इज नो चेंज इन अ टॉर्क. आता बघा इथं हा टाइम आपण कसा काढू? ज्यावेळेस तो फॅन असा गोल फिरेल आणि 21 त्यांनी पूर्ण गोल राऊंड कंप्लीट केल्यानंतर तो फॅन बंद झाला. तो फॅन बंद करण्यासाठी किती वेळ लागला तो आपल्याला इथं काढायचा आहे. आणि ज्यावेळेस तो फॅन चालू होता त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी किती होती? 90 RPM. म्हणजे एका मिनिटामध्ये तो 90 वेळा फिरत होता. ओके, सो यू सी हियर द सॉल्युशन. आता इथं तुम्हाला काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. जसं N चा फॉर्म्युला काय असतो? टोटल रिव्हॉल्यूशन. तर टोटल रिव्हॉल्यूशनचा फॉर्म्युला असतो थीटा भागिला 2π. टोटल रिव्हॉल्यूशनचा फॉर्म्युला N इज इक्वल टू व्हॉट इज? N मीन्स टोटल रिव्हॉल्यूशन. त्याचा फॉर्म्युला काय असतो? थीटा अपॉन 2π. त्याच्यानंतर एक दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही इथं, फॉर्म्युला 1. दुसरा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओमेगाची व्हॅल्यू तर आपण काढलेली आहे. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतं आपल्याकडे? 2π N फ्रिक्वेन्सी. हा मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेलाच आहे. तिसरा फॉर्म्युला बघा, थर्ड. आता आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशन माहित आहे जे आपण पाहिलेले आहे. काय कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याकडे? ओमेगा इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस
व्हॉट इज अल्फा टी. बरोबर आहे. एक हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, हे फॉर्म्युले आपण पाहिलेले आहे. नंतर चौथा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मुलांनो, व्हॉट इज कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 0 स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा थीटा. म्हणजे हे कायनेमॅटिकल इक्वेशन कशाचे आहेत, सर्क्युलर मोशनचे. आणि लिनियर मोशनचे आपण पाहिलेले होते, यू इज इक्वल टू व्ही प्लस ए एस. हे सगळे तुम्हाला माहीत आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन ऑफ लिनियर माहीत होते, हे कशाचे आहेत, सर्क्युलर मोशनचे. आता बघा या फॉर्म्युला मी मॉडिफाय करतो 3 नंबरचा. तर याला आपण लिहू शकतो अल्फा इज इक्वल टू व्हॉट इज ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी. आणि हा चौथा फॉर्म्युला मी मॉडिफाय करतो, याला लिहितो मी, आय एम राईट डाऊन हियर अल्फा इज इक्वल टू व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर अपॉन ट्वाइस थीटा. याला मी असं लिहिलं, ठीक आहे, मॉडिफाय करून. हा अल्फा असाच, हा ओमेगा इकडे गेला तो प्लसचा काय झाला मायनस, आणि भागीला हा टी गेला. ते सिंपल मॅथमॅटिक्स आहे. आता बघा इथं आपल्याला टी विचारलेला आहे, टू कॅल्क्युलेट द टाइम. किती रिव्हॉल्युशन नंतर बंद झाला तो फॅन, 21 रिव्हॉल्युशन कंप्लीट करून. तर बघा फर्स्ट आता रिव्हॉल्युशन किती आपल्याकडे त्या फॅनचे 21 आहे. म्हणजे रिव्हॉल्युशन 21 आहे, तर त्याचा अँगल आपण काढू शकतो हा फॉर्म्युला यूज करून. पहिला इज फ्रॉम फर्स्ट फॉर्म्युला, फ्रॉम फॉर्म्युला फर्स्ट. बरोबर आहे. काय फॉर्म्युला बनवून आपल्याकडे मुलांनो, थीटा बरोबर काय होऊ शकते 2 पाय एन. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन, थीटा बरोबर 2 पाय एन. तर इथं व्हॅल्यू पुट करा, थीटा बरोबर 2 पाय. यांची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 21. म्हणजे थीटाचं उत्तर आपल्याला मिळालं किती मिळालं 21 दोन्ही 42, म्हणजे 42 पाय. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं युनिट किती असते रॅडियन. म्हणजे त्या फॅनचा आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढलेला आहे. म्हणजे त्यांनी किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर केला या फॅनने ज्यावेळेस तो गोल फिरत आहे. द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कव्हर बाय दिस फॅन इज 42 पाय रॅडियन्स. बरोबर आहे. एकच चक्कर जर मारला असता 1 रिव्हॉल्युशन, म्हणजे किती झालं असतं मग तो अँगल 360 झाला असता. पण त्यांनी किती चक्कर मारले मुलांनो 21 चक्कर मारले, म्हणजे तो अँगल किती झाला मग 42 पाय झाला. हाफ रिव्हॉल्युशन जर मारलं असतं तर किती झालं असतं मुलांनो, अर्ध रिव्हॉल्युशन साठी समजा एक सर्कल काढला मी. तुम्ही जर इथून स्टार्ट होता इथं जाता तर तुम्ही किती अँगल कव्हर करता, पाय बरोबर पाय करसान फक्त 180 डिग्री. पूर्ण जर रिव्हॉल्युशन तुम्ही कंप्लीट केलं तर किती अँगल कव्हर करसान 360, म्हणजे 2 पाय. आता त्यांनी किती रिव्हॉल्युशन कंप्लीट केली 21, म्हणजे थीटा बरोबर 2 पाय एन. म्हणजे त्यांनी किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 42 पाय रॅडियन्स. येस ऑर नो? यस. नंतर बघा नेक्स्ट स्लाइडवर फॉर्म्युला 2 फ्रॉम फॉर्म्युला सेकंड फॉर्म्युला काय आपल्याकडे ओमेगा बरोबर 2 पाय एन गाईज. बरोबर आहे. आता आपल्याला इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी त्याची माहित आहे. अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अ फॅन. आता त्याची इनिशियल फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे, जिथे आपण दाखवली n0 बरोबर किती 90 RPM. म्हणजे आपल्याला इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी माहित आहे, जी आपल्याला दिलेली आहे ओमेगा 0 आणि ही n0. सो ओमेगा 0 2 पाय n0 हा आपला फॉर्म्युला आहे. आता n0 ला रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे, तर याला मी सेकंड मध्ये करेल. तर n0 इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय किती येणार 60. बरोबर आहे. तर हा शून्य कॅन्सल झाला. याला जर आपण भागाकार केला 9/6 तर किती येते 1.5 रिव्हॉल्युशन पर सेकंद. म्हणजे एका सेकंद मध्ये तो फॅन किती चक्कर मारेल 1.5 रिव्हॉल्युशन, म्हणजे 1 अधिक 5 म्हणजे 1.5 रिव्हॉल्युशन तो फॅन कंप्लीट करेल एका सेकंदामध्ये. ही त्याची फ्रिक्वेन्सी. तर इथं व्हॅल्यू पुट करूया आपण 2 पाय n0 व्हॉट इज 1.5. तर आपल्याला ओमेगा 0 मिळाला मुलांनो
किती येणार 15 दुनी 30 म्हणजे 3 पाय रॅडियन पर सेकंड्स इतकी ही त्याची इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी आपल्याला त्या फॅनची दिलेली आहे. ओके, दिस मच द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ दिस फॅन. हा फॅन आपल्याकडे आहे असा. किती अँग्युलर व्हेलॉसिटी आहे इनिशियल ओमेगा 0 इज इक्वल टू 3 पाय रॅडियन पर सेकंड्स. आता बघा मुलांनो, फॉर्म्युला थर्ड बघा, म्हणजे हा आणि हा याच्यामध्ये काय आहे, यांची LHS साइड सेम आहे. LHS साइड इज सेम ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. म्हणजे इकडे पण अँग्युलर ॲक्सेलरेशन दिलेला आहे आणि इकडे पण अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणजे LHS जर सेम असली तर राईट हँड साइड काय असते, सेम असते. तुम्ही पाहिलेलं आहे 10वी मध्ये 11वी मध्ये. म्हणून आपण इथं लिहिलं फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4. कारण LHS कशी आहे दोघांची सेम, LHS इज सेम. म्हणून मी इथं इक्वेशन लिहिलं. आता बघा, ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी बरोबर व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर मायनस ओमेगा 0 स्क्वेअर अपॉन ट्वाइस थीटा. आता आपल्याला माहित आहे फायनल जे अँग्युलर स्पीड आहे, फायनल अँग्युलर स्पीड जे आपण कशाने दाखवली आता ओमेगानं, ती कशी आहे इज 0. कारण का फॅन काय झालता, बंद झालता. म्हणजे ओमेगा जो आहे आपल्याला फायनल हा 0 दिलेला आहे. इनिशियल माहित आहे आपल्याला, इनिशियल किती आहे 3 पाय रेडियन पर सेकंड. तर हा जो इक्वेशन मी बनवला आता समजा इक्वेशन नंबर 5, याच्यामध्ये काय चेंज होणार पहा. आता इक्वेशन 5 बिकम्स व्हॉट इज द चेंज. फायनल जी व्हॅल्यू आहे ओमेगाची ती झाली 0 मायनस इनिशियल किती दिली आपल्या मुलांनो 3 पाय भागिला टी इज इक्वल टू 0 मायनस 3 पायचा स्क्वेअर भागिला ट्वाइस. थीटा किती काढलाय मुलांनो आपण 42 पाय. बरोबर आहे. तर आपल्याकडे काय उत्तर आलं बघा. किती येतो बघा इथं. आता याला सॉल्व केल्यानंतर इथं येणार आता समजा मायनस 3 पाय भागिला टी बरोबर इथं मायनस 3चा स्क्वेअर झाला 9 पाय स्क्वेअर. इथं झाले 2 गुणेला 42 पाय. आता हे मायनस साईन कटली. हा एक पाय, हा पाय कॅन्सल झाला, हा एक पाय, हा एक कॅन्सल झाला. म्हणजे आपल्याकडे इक्वेशन राहिलं मग 3 भागिला टी बरोबर 9 भागिला 2 गुणिला 42. बरोबर आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, सोपीच आहे एकदम. आता याला आपण लिहू शकतो टी बरोबर इथं भाग जाते याला पहा. आता एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मी. 2 इंटू 42 इंटू 3 राईट भागिला 9. तर 3 त्रिक 9 बरोबर आहे मुलांनो. नंतर 14 त्रिक 42 ला भाग गेला कशानं 14 ने. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 28 सेकंड. म्हणजे द व्हॅल्यू ऑफ द टी इज 28 सेकंड. म्हणजे हा जो पंखा जो आहे, हा फॅन जो बंद होणार, हा किती वेळानंतर बंद होणार मुलांनो 28 सेकंड नंतर तो फॅन ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. म्हणजे टाइम टेकन बाय अ फॅन टू स्टॉप इज हाऊ मच, इट इज 28 सेकंड्स. ओके, तो व्हेरी इझी प्रॉब्लेम. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा आणि प्रॉब्लेम समजा. आता बघा, आता सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. सगळे प्रॉब्लेम सोपीच आहे, काही कठीण नाही आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित सगळे फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे, बाकी काहीच नाही मुलांनो. तर बघा सेकंड
आता एक कॉइन आपल्याला दिलेला आहे. अ कॉइन सगळ्यांनी पाहिलेला आहे. प्लेस ऑन अ रिव्हॉल्विंग डिस्क. एक डिस्क आपल्याला दिलेली आहे. सपोज आय ड्रॉ द वन डिस्क. अशी ही डिस्क मी इथं बनवली. डिस्क सगळ्यांनी पाहिलेली आहे. येस ऑर नो? येस, द डिस्क इथं मी ठेवली अशी. राईट, दिस इज अ डिस्क. आता एक कॉइन ह्या डिस्कवर ठेवलेला आहे आपण. जसे आता डिस्क म्हणजे प्लेट, आपल्याकडे एक पांदान आहे, त्या पांदानावर आपण कॉइन ठेवलेला आहे विथ इट्स सेंटर ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन्स. येस ऑर नो? येस. म्हणजे त्याच्या एक्सिस पासून आपण समजा आता हा याचा एक्सिस झाला. दिस इज द एक्सिस ऑफ अ डिस्क. सपोज दिस इज द एक्सिस, म्हणजे हा सेंटर झाला त्या डिस्कचा. आता आपण ह्या डिस्क मध्ये किती सेंटरवर ठेवलेला आहे तो कॉइन. द कॉइन इज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ 6 सेंटीमीटर फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन्स. म्हणजे 6 सेंटीमीटर आपण इथं कॉइन ठेवलेला आहे. दिस इज अवर कॉइन. ओके, हा सेंटर ओ झाला समजा डिस्कचा, हा कॉइन झाला. किती डिस्टन्स आहे मुलांना? तो 6 सेंटीमीटरवर ठेवलेला आहे आपण. 6 सेंटीमीटरवर हा कॉइन इथं प्लेस केलेला आहे. नंतर बघा, जस्ट स्लिप ऑफ when the speed of revolving disc exceed 45 rpm. yes or no? yes. म्हणजे आता बघा इथं लिहितो मी. रेडियस R1 त्या कॉइनची दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. बरोबर आहे. नंतर बघा, त्या डिस्कची आपल्याला इनिशियल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती? 45 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये ती डिस्क किती वेळा फिरत आहे? 45. नंतर बघा, आणि त्यावेळेस तो कॉइन कसा आहे? जस्ट स्लिप ऑफ, म्हणजे तो कॉइन इथून स्लिप झाला नाही आहे, तो इथंच ठेवलेला आहे आणि डिस्क आपली फिरत आहे गोल 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 गोल. कॉइन इथून हल्ला काय? कॉइन इथून स्लिप झाला नाही, त्या डिस्कवर तो कॉइन फिट आहे. नंतर बघा काय विचारला आहे, व्हॉट शुड बी द मॅक्झिमम अँग्युलर स्पीड ऑफ द डिस्क. म्हणजे तुम्हाला इथं मॅक्झिमम अँग्युलर स्पीड काढायची आहे. ओके, so that when the coin is at a distance of 12 centimeter from the axis of rotation and it does not slip. ज्यावेळेस मॅक्झिमम स्पीड तुम्हाला काढायची आहे त्यावेळेस तो कॉइन किती दूर गेला म्हणजे इथून परत तो लांब गेला, तो किती? 12 सेंटीमीटरवर समजा गेला. आता ते डिस्कचं डायमीटर किती आपल्याला त्याच्यासोबत काही मतलब नाही आहे. तो कॉइन किती दूर गेला म्हणजे इथून 12 सेंटीमीटरवर. म्हणजे द डिस्टन्स विच इज ट्रॅव्हल बाय द कॉइन इज हाऊ मच? 12 सेंटीमीटर. ही C1, नंतर ही त्याची पोझिशन झाली C2, किती? 12 सेंटीमीटर. म्हणजे त्या कॉइनचा आपल्याला सेकंड रेडियस दिलेला आहे R2 12 सेंटीमीटर्स. आणि ह्या पोझिशनवर त्याची आपल्याला अँग्युलर स्पीड, मॅक्झिमम अँग्युलर स्पीड म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची आहे आपल्याला. आणि त्याचा ω2 सुद्धा आपल्याला काढायचा. ω2 म्हणजे काय झालं? त्याचीवाली फ्रिक्वेन्सी झाली. ठीक आहे. ω2 मीन्स नथिंग बट द अँग्युलर स्पीड, आणि म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे फायनल वाली. व्हॉट शुड बी द मॅक्झिमम अँग्युलर स्पीड ऑफ द डिस्क सो दॅट व्हेन द कॉइन इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर. म्हणजे पहिल्यांदा तो कॉइन किती दूर होता? 6 सेंटीमीटर. त्यावेळेस फ्रिक्वेन्सी किती आहे त्या डिस्कची? 45 RPM. नंतर तो कॉइन किती दूर गेला म्हणते? 12 सेंटीमीटरवर. त्यावेळेस तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची आहे. तर आता हा कॉइन सुद्धा या डिस्क सोबत कसा फिरत राहणार आहे? गोल गोल राऊंड मारेल. कॉइन सुद्धा असा गोल गोल फिरत राहणार आहे. येस ऑर नो? येस. डिस्क सोबत म्हणजे तो सुद्धा काय बनवणार आहे? सर्कल तयार करणार आहे. म्हणून तिथं आपण रेडियस लिहिली R1 आणि R2. तर बघा मुलांना इथं सॉल्युशन. आता ज्यावेळेस हा कॉइन फिरेल तर ह्या कॉइनवर कुठला फोर्स ऍक्ट होणार मुलांनो? एक ऍक्ट होणार सेंट्रीफ्युगल आणि एक होणार सेंट्रीपिटल्स. मास जे आहे कॉइनचं ते कसं आहे? कॉन्स्टंट आहे. ते तर काही चेंज होणार नाही, ते तर फिक्स राहणार आहे. फक्त व्हॅल्यू कशाची चेंज होणार? त्याची अँग्युलर स्पीड आणि त्याच्यावरती जो लागणारा सेंट्रीपिटल फोर्स आहे किंवा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे त्यांची व्हॅल्यू चेंज होणार. आता ज्यावेळेस हा कॉइन फिरत आहे तर या कॉइनवर ते फोर्स ऍक्ट झाला. पहिला फोर्स ऍक्ट झाला टुवर्ड द सेंटर, सेंट्रीपिटल्स. आणि बाहेर जो ऍक्ट होणार तो कुठला होणार?
सेंट्रीफ्युगल फोर्स. टुवर्ड द सेंटर कुठला झाला मुलांनो? सेंट्रीपिटल्स ह्या कॉईनवर्स. कारण कॉईन कसा फिरत आहे आता, सर्क्युलर मोशन परफॉर्म करता आहे, तर त्याच्यावरती हे दोन फोर्स ॲक्ट झाले. पहिले कॉईन इथं आहे, नंतर कॉईन ह्या पोझिशनवर गेलेला आहे. तर देर इज टू फोर्स ॲक्ट, सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल्स. आता बघा, आता पहिला जो फॉर्म्युला काढला आपण सेंट्रीफ्युगल फोर्सचा, सेंट्रीफ्युगल फोर्स किती येणार? m1 r1 ओमेगा 1 स्क्वेअर. समजा इक्वेशन नंबर 1 फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन्स, बरोबर आहे. नंतर सेकंड जो आला सेंट्रीपिटल फोर्स फॉर सेकंड मध्ये किती येणार? m2 r2 ओमेगा 2. इक्वेशन नंबर 2 फॉर सेकंड कंडिशन जे दिले आपल्याला रेडियस r2 साठी फॉर सेकंड कंडिशन्स. ठीक आहे. यामध्ये आपल्याला रिव्हॉल्युशन काढायचे आहे. सेकंडमध्ये रिव्हॉल्युशन आपल्याला काढायचे आहेत. फर्स्ट रिव्हॉल्युशन तर आपल्याला माहीत आहे, जे n1 किती दिलं आहे आपल्याला? 45. आणि इथं आपल्याला n2 हे काढायचं आहे, बरोबर आहे. आता इथं बघा, या दोघां फॉर्म्युलामध्ये LHS सेम आहे, तर याची राईट हँड साईड काय होणार? सेम होणार. मासची व्हॅल्यू काय मुलांना? कॉन्स्टंट. म्हणजे m1 बरोबर m2 बरोबर काय होणार? m. कॉईनचं मास थोडी चेंज झालं, फक्त त्याची जागा चेंज झाली. पहिले 6 सेंटीमीटर होता डिस्कवर, नंतर तो किती गेला? 12 सेंटीमीटरवर. म्हणजे इथं मी लिहिले इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 काय आलं आपल्याकडे? m r1 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू m फक्त m, नॉट okay. So we write down here, so m r2 ओमेगा 2 स्क्वेअर. आता हा m झाला कॅन्सल. बघा काय राहिलं आपल्याकडे रिमेनिंग? r1 ओमेगा 1 स्क्वेअर इज इक्वल टू r2 ओमेगा 2 स्क्वेअर. येस ऑर नो? यस गाईज. मग याला आपण लिहिलं कसं आता पहा, ओमेगा 2 स्क्वेअर अपॉन ओमेगा 1 स्क्वेअर. तर ह्या साईडनं मग काय येणार आपल्याकडे आता? व्हॉट इज गाईज? वी हॅव r1 अपॉन r2. मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट केली फक्त. तर ओमेगा 2 अपॉन ओमेगा 1 बरोबर काय होणार मुलांनो? अंडर रूट. याचा अंडर रूट म्हणजे इकडे गेला स्क्वेअर, तर ही टर्म अंडर रूटमध्ये गेली, r1 अपॉन r2. तर ओमेगाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला असतो ओमेगाचा? 2 पाय n. आता आपण इथं फॉर्म्युला अप्लाय करू. ओमेगा 2 काय होणार मग? 2 पाय n2. ओमेगा 1 होणार 2 पाय n1 इज इक्वल टू अंडर रूट r1 अपॉन r2. तर इथं मुलांना 2 पाय सेम आहे, हे झालं कॅन्सल. सो व्हॉट इज रिमेनिंग हियर? n2 अपॉन n1 इज इक्वल टू अंडर रूट r1 अपॉन r2 गाईज. मग आता आपल्याला n2 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर n2 बरोबर काय झाला? n1 इंटू अंडर रूट r1 अपॉन r2. r1 अपॉन r2. तर व्हॅल्यू पुट करा n2. n1 आपल्याला माहित आहे. n1 किती आपल्याकडे मुलांनो? 45 RPM, बरोबर आहे. त्याला आपण RPM मध्येच लिहिलं, सेकंडमध्ये गेले नाही. समजा 45 गुणेला रेडियस सुद्धा माहित आहे आपल्याला r1 अपॉन r2. r1 किती आपल्याकडे? 6 सेंटीमीटर आणि r2 किती आहे? 12 सेंटीमीटर. म्हणजे 6/12 मुलांनो, बरोबर आहे. मग आता याला आपण सॉल्व करू. n2 45 साइन दोन्ही 12 म्हणजे किती येते रे? 1.2. 1.2 चा भागाकार करा, किती येते? n2 बरोबर 45 म्हणजे हे येणार 1.2 म्हणजे 0.5, बरोबर आहे. आता ह्या 0.5चं तुम्ही अंडर रूट पहा किती आहे. तर तुमच्याकडे लॉग टेबल वगैरे दिलेला आहे सगळा, आणि त्याला गुणेला किती करसान तुम्ही? 45. तर तुम्ही इथं लिहितो मी लॉग टेबलमध्ये तुम्ही व्हॅल्यू पहा. 0.5 ची किती येते? जे काही तुमचे आन्सर येणार ते कशाला मल्टिप्लाय करसान तुम्ही? 45ला. ते तुमचं इथं आन्सर राहणार. तर इथं n2 तुमचं येते, मी डायरेक्ट लिहितो 31.8 RPM. म्हणजे त्याचं सेकंड रिव्हॉल्युशन किती आहे मुलांनो?
त्या डिस्कचं 31.8 RPM आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जर आपल्याला काढायची असेल तर ω2 बरोबर काय होते 2πn2. तर 2π म्हणजे 3.14 गुणिला n2 किती काढला आपण 31.8. याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 2 गुणिला 3.14 गुणिला 31.8 किती येणार सांगा. 2 गुणिला 3.14 2 गुणिला 3.14 गुणिला किती आहे 31.8 किती येणार त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी सेकंडवाली 199.704 ही आता येणार रॅडियन पर मिनिट मध्ये. जर सेकंड मध्ये जर करायची असेल आपल्याला तर आपण याला कशाने डिवाइड करू मग 16 704 भागिला 60. तर सेकंड याची जर अँग्युलर व्हेलॉसिटी काढली आपण ω2 भागिला 60 करून ती येणार 3.32 रॅडियन पर सेकंद. ओके, म्हणजे आपण n2 पण काढला आणि दिस वन. आणि ह्या कंडिशनवर सुद्धा कॉइन हा स्लिप झाला नाही, म्हणजे ह्या डिकच्या बाहेर तो फेकला गेला नाही, फक्त त्याची जागा चेंज झाली फक्त. ओके, सो दिस इज आवर एंड ऑफ सेकंड न्यूमरिकल. आता बघा थर्ड न्यूमरिकल्स. थर्ड नंबरचं न्यूमरिकल्स आहे, दॅट इज द थर्ड. व्हेरी सिंपल न्यूमरिकल ऑल्सो व्हेरी IMP न्यूमरिकल्स. बघा मुलांना इथं काय म्हटलेलं आहे. मास किती मास दिलाय तुम्हाला 2000 kg. गिवन डाटा सगळे IMP प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना न्यूमरिकल जमले पाहिजे. मास कार ऑफ मास किती कार दिलाय मासचं 2000 kg. कर रेडियस एका कर रेडियसवर ती कार फिरत आहे बरोबर आहे. आता कर रेडियसवर फिरताना तिचं रेडियस आपल्याला दिलेलं आहे मुलांना किती दिलेलं आहे 250 मीटर. यस ऑर नो. यस 250 मीटर्स. तर त्याची रेडियस लिहा 250 मीटर. आणि कितीची स्पीड आहे 90 किलोमीटर पर आवर. तर कॅल्क्युलेट द अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा तुम्हाला काढायचा आहे. नंतर काढायला तुम्हाला हे झालं फर्स्ट. सेकंड विचारलाय तुम्हाला सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे AR. आणि थर्ड काढायचा आहे तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स FCP. असे 3 पॅरामीटर तुम्हाला काढायचे आहे. म्हणजे कर रोड दिलेला आपल्याला. सपोज दिस इज द कर रोड. हा कर रोड आहे, याच्यावरती कार ही धावत आहे. द कार, दिस इज द कार. आणि ह्या कारचा इथून हा सेंटर दिलेला आहे आपल्याला O. इथून ही रेडियस आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे रेडियस 250 मीटर. ज्यावेळेस ही कार अशी रोटेट होईल तर याच्यावरती कुठकुठला फोर्स होणार ते आपल्याला काढायचे आहे. पहिले तुम्हाला अँग्युलर व्हेलॉसिटी, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन जे डेव्हलप होणार टुवर्ड द सेंटर हे AR तुम्हाला काढायचं आहे. आणि AR काढल्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे किती त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणार दिस. तर दिस पॅरामीटर्स वी हॅव टू कॅल्क्युलेट इट हियर. तर बघा मुलांनो हाऊ टू कॅल्क्युलेट. सॉल्युशन. तर आपल्याला त्या कारचं मास दिलेलं आहे, रेडियस दिलेली आहे त्या रोडाची आणि व्हेलॉसिटी त्या कारची दिलेली आहे. ती किती दिलेली आहे व्हेलॉसिटी 90 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका घंट्यामध्ये ती कार किती किलोमीटर धावणार 90 किलोमीटर. तर आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये किलोमीटरचे आणि अवरचे सेकंड केले होते. परत सांगतो मी 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होते मुलांनो 1000 मीटर. आणि 1 अवर म्हणजे किती सेकंड होते मुलांनो 3600 सेकंड. हे तुम्हाला माहित आहे, हुशार आहे तुम्ही. सो 90 गुणिला 1000 भागिला 3600. हा 0 गेला, हा 0, हा 0, हा 0 गेला. याला सॉल्व करा. किती आली व्हेलॉसिटी आपल्याकडे 25 मीटर पर सेकंड्स. म्हणजे 90 गुणिला 10 भागिला 36 बरोबर आहे. नंतर इथं तुम्हाला समजते 9 चौक 36 आणि 9 10 90. परत इथं भाग जाते 2चा राईट. बे 2 4, बे 5 10 आणि अजून इथं बे 5 10 म्हणजे 5 5 25. म्हणजे किती आली आन्सर 25 मीटर पर सेकंड त्या कारची व्हेलॉसिटी आहे. म्हणजे एका सेकंडमध्ये ती कार किती दूर धावणार 25.
तर आता बघा पहिलं कॅल्क्युलेशन आपण इथं करू मुलांनो, ओमेगाची व्हॅल्यू. तर आपल्याला एक रिलेशन माहित आहे, व्ही बरोबर आर इंटू ओमेगा. हे पाहिलाय आपण. तो ओमेगा बरोबर काय झालं, व्ही अपॉन आर. व्हॅल्यू पुट करा. ओमेगा व्हीची व्हॅल्यू आपण आताच काढली 25. रोडची रेडियस किती दिली आहे आपल्याला, 250. बरोबर आहे. तर बघा किती आन्सर त्याचं आलं. व्हॉट इज वी कॅल्क्युलेटेड, याला घरा 25 भागिले 250 म्हणजे किती उत्तर आलं मुलांनो, ओमेगा बरोबर 0.1 रॅडियन पर सेकंद. म्हणजे पहिलं तुम्हाला उत्तर मिळालं, त्या कारची अँग्युलर व्हेलॉसिटी राहणार 0.1 रॅडियन पर सेकंद. दुसरा बघा, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन्स. तर सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा काय फॉर्म्युला आपल्याकडे मुलांनो सांगा. वी नो द फॉर्म्युला. व्हॉट इज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन्स, ओमेगा स्क्वेअर इंटू आर. हा सुद्धा फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. तो ओमेगाचं उत्तर काढलं आपण 0.1. त्याचा काय आता स्क्वेअर गुणेला आर. आर रेडियस किती आहे 250 रोडाची. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन तुमच्याकडे आलं ACP. सेंट्रिपिटललाच काय म्हणतो आपण, रॅडियल. हे मिळालं आपल्याला 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर गाईज. बरोबर आहे. म्हणजे आय राईट डाऊन हिअर A_CP 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर्स. ओके, हे झालं सेकंड. आता थर्ड आपल्याला बघा काय विचारलेलं आहे. थर्ड कॅल्क्युलेशन्स, आय राईट डाऊन हिअर. थर्ड आपल्याला विचारलं आहे सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्सचा काय फॉर्म्युला आपल्याकडे, FCP व्हॉट इज mv स्क्वेअर अपॉन आर. किंवा तुम्ही दुसराही लिहू शकता, कोणताही लिहू शकता, आपल्या मनावर डिपेंड्स आहे. mr ओमेगा स्क्वेअर. कारण का आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आहे, व्हीची पण आहे आणि ओमेगाची आहे. तर कुठलाही फॉर्म्युला तुम्ही यूज करा. सपोज आय यूज द फर्स्ट. मास किती आहे कारचं 2000 गुणेला मी पहिला फॉर्म्युला यूज केला तर व्हीची व्हॅल्यू किती दिली आहे 25चा स्क्वेअर भागीला रेडियस किती दिली आहे रस्त्याची 250. म्हणजे याला तुम्ही सॉल्व करा. FCP 2000 गुणेला 25 गुणेला 25 असं लिहू शकतो आपण भागीला 250. एक शून्य गेला, एक शून्य गेला, हे 25 हे 25 गेले. म्हणजे FCP बरोबर 200 गुणेला 25 म्हणजे 25 दोन्ही 50. म्हणजे किती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट झाला त्या कारवरती 5000 न्यूटन मुलांनो. दिस इज अवर थर्ड कॅल्क्युलेशन्स. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व these 3 problems. So I stop here. जर तुम्हाला काही अडचण असेल तर you should ask the questions. Okay, so you see guys.